श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते पार पडले। खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास लाखो शिवभक्तांनी जय जय शिवरायाच्या घोषात उपस्थिती लावली। गेल्या 3 दशकांपासूनची शहरवासियांची मागणी अखेर पूर्णत्वास आली। या कार्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व माजी तालुका अध्यक्ष दीपक पटारे यांनी पुढाकार घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधीची मागणी केली गेली होती, तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामास गती दिली। नाशिकचे शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी ब्रॉन्झ धातूपासून 12 फूट उंच अश्वरूढ पुतळा साकारला असून परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले आहे। शिवसृष्टी नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण शहराचे नवीन आकर्षण ठरणार आहे। या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नेवासाचे आमदार विठ्ठल लंघे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, भाजपा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, माजी सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे अजित काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ, नगरसेवक अशोक कानडे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शशांक रासकर, गिरीधर आसने, केतन खोरे, नागेशभाई सावंत, मारुती बिंगले, गणेश छल्हारे, तिलक डुंगरवाल, अर्जुन दाभाडे, बिट्टू कक्कड, रवी पाटील, शिवसेनेचे नेते संजय छल्हारे तसेच आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते। अनावरणानंतर भव्य रोषणाई, आतिषबाजी आणि सर्वपक्षीय सहभागामुळे हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला।